बापरे, काय ती थंडी, एवढी थंडी वाजते ना मला. तर तुमच्याकडे पण अशीच थंडी पडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. कामाला निघाले आणि बघू शकता सनराईज किती छान दिसत होतं आणि इतकं छान वाटत होतं. पण एवढं ऊन वाटतंय पण त्या मानाने काहीच नव्हतं, खूप थंडी वाजत होती. तर मग कामावरनं घरी गेलेला डायरेक्ट व्हिडिओ दाखवलेला आहे. तर थंडी असू की काही असू, पण आमची मनीबाई मात्र अशीच झोपणार आणि तिचं रोज असंच चालू असतं. तर मी तिला आवाज मारत होते, व्हिडिओ काढत होते, तरी ती अजिबात उठत नव्हती. कारण आपल्याला जशी थंडी वाजते ना तशी ह्या जनावरांना पण वाजते. तर आपण जेवढं होईल तसं तेवढी त्यांची मदत केली पाहिजे. तर मी खूप कंटाळले होते. तर म्हणलं आज स्वतःचं जरा काय म्हणता येत, स्वतःला जरा वेळ द्यावा. तर त्याकरता मी आज ना कामाला जरा लवकर गेलते ना, तर मग मी आंघोळ केली नव्हती. म्हणलं आज हेअर ऑइलिंग करावं आणि त्यानंतर ना म्हणजे केसांना कसं पोषण मिळेल. आणि थंडीमुळे ना केस सगळे ड्राय झाले होते. तर ना मी केश किंग वापरते, पण मी म्हणलं आता लगेच केस धुवायचे आहेत. तर आपलं नॉर्मल जे कोकोनट ऑइल आहे ना ते घेतलं आणि मस्तपैकी केसांना अशी छान स्वतःच्या हातानेच बरं का पण चंपी करून घेतली. कारण आता थंडीमध्ये कसं स्किन ड्राय पडते तसं केसांचे स्कॅल्प पण ड्राय पडायला लागतात. आणि आता हे असे वेडेवाकडे केस ह्याच्यासाठी झालेले. मी हल्ली आता मला नवीन ट्रेंड चढलेला आहे. मी ना आता वेणी घालायला शिकलेली आहे. असो तर केस मात्र गळायचं अजिबात नाव घेणार नाही, ते मला माहिती आहे. कितीही काही करा. मग इकडं मी आंघोळ करून आले, हेअर वॉश वगैरे केला. म्हणलं थोडंसं काय मी स्किन केअर मध्ये स्किनची कशी काळजी घेते, सॉरी विंटरमध्ये स्किन केअर कसं करते ते मी तुमच्याबरोबर आज थोडंफार शेअर करणार आहे. तर केस आधी सुकवून घेतले आणि मी हेअर ड्रायरचा डायरेक्ट उपयोग करत नाही. खरंच मला खूप एमर्जन्सी आहे त्यावेळेस मी हेअर ड्रायरचा उपयोग करते, नाहीतर आपली अशी टॉवेल बांधून द्यायची केसांना, मस्त केस सुकत राहतात. मी पाऊंड्सचं मॉइश्चरायझर गेले 4 वर्ष वापरते. एक नंबर आहे. कुठलाही ऋतू असू दे मी मॉइश्चरायझर लावतेच. त्यानंतर ना पाऊंड्सच बॉडी लोशन वापरलं, हातापायांना लावून घेतलं. कारण हातपाय पण आता खूप ड्राय व्हायला लागले. आणि हे झुडिओ मधून घेतलेलं, आता हे कुठलं आहे काय मला माहित नाही, पण स्ट्रॉबेरी मला खूप आवडते आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे म्हणून हेच उचललं मी. त्यानंतर माझं ब्रासलेट आणि माझी अंगठी घालून घेतली हातामध्ये आणि खूप दिवसानंतर अशी मलाई टाकलेली चहा पित होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सबस्क्राईब, लाईक, शेअर. चला बाय.